स्टार प्रवाह वाहिनीची बहुचर्चित मालिका म्हणजेच 30 मार्चपासून सुरू झालेली आनंदी ही नवी मालिका या मालिकेचा पहिला भाग नुकताच प्रदर्शित झाला आहे। आनंदी ही नवी मालिका प्रेक्षकांना कशी वाटली, या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांना आवडला का, तसेच आनंदी या मालिकेचा पहिला भाग पाहून प्रेक्षकांना कोणती जुनी मालिका आठवली आहे, पाहूया याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात अनेक नवीन मालिका सुरू झाल्यात, त्यात स्टार प्रवाह वाहिनीची आनंदी ही नवी मालिका देखील सुरू झाली आहे। रात्री 9:30 वाजता सुरू झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलंय। या मालिकेत एका आंधळ्या मुलीची कथा दाखवण्यात आली आहे। नुकताच या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला। आता प्रेक्षकांना तो भाग आवडलाय का नाही ते पाहूया। आनंदी या मालिकेत जुई खांडेकर ही मुख्य भूमिकेत आहे। तिच्यासोबत समीर धर्माधिकारी मुख्य नायकाच्या भूमिकेत आहेत। 3 मुलींचा बाप आणि त्यांचा संघर्ष या मालिकेत दिसतोय। मालिकेचा पहिला भाग पाहून प्रेक्षकांना स्टार प्रवाह वाहिनीच्याच मुलगी झाली हो या मालिकेची आठवण आली। प्रेक्षकांना पहिला भाग कसा वाटला हे सांगताना एका नेटकऱ्याने लिहिलं, खूप छान वाटला। एकाने लिहिलं, खूप भारी वाटला। ब्लाइंड कुटुंबासाठी ही मालिका खूप भारी वाटली। आम्ही आमच्याच घरातले समजत होतो त्यांना। तर काहींनी नकारात्मक प्रतिक्रियाही दिल्यात। एकाने लिहिलं, तारिणीला बीट करायला ही मालिका पुढे केलीये, पण त्याचा फारसा उपयोग होईल असं वाटत नाही। तारिणीचा फॅनबेस आता बनलाय। आणखी एकाने कमेंट करत लिहिलं, यांच्या घरातले सगळे कोल्हापुरी बोलतात आणि ही एकटीच शुद्ध मराठी कशी बोलते। आणखी एकाने लिहिलं, सुरुवातीलाच बोर झालं, लगेच तारिणी लावला। एकूणच स्टार प्रवाहावरील आनंदी या नव्या मालिकेने पहिल्याच भागापासून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत। 30 मार्च पासून सुरू झालेल्या या मालिकेला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे। सोशल मीडियावरही मालिकेचं भरभरून कौतुक होताना दिसत आहे। एक संवेदनशील आणि वास्तववादी जोडलेली कथा प्रेक्षकांसमोर आणण्यात निर्मात्याचं यश मिळाल्याचं चित्र दिसतंय। मनाला भिडणारी एक कौटुंबिक आणि अंध आणि साध्या सरळ मुलीची कथा या मालिकेतून दाखवण्यात येत आहे। या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या कलाकारांची गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चा सुरू आहे। मालिकेचा पहिला भाग समोर आल्यानंतर सोशल मीडियावरही या मालिकेला कौतुकाची थाप मिळते। पाहूयात या मालिकेत प्रमुख भूमिका कोणाच्या आहेत। आनंदी या मालिकेत अभिनेते अरुण नलावडे आनंदी या पात्राच्या आजोबांची भूमिका साकारत आहेत। आत्माराम जाधव असं त्यांच्या पात्राचे नाव आहे। तर समीर धर्माधिकारी हे प्रसिद्ध उद्योगपती युगंधर निंबाळकरची भूमिका साकारत आहेत। या निमित्ताने 2 दिग्गज कलाकार बऱ्याच काळानंतर मालिकेच्या विश्वात पुनरागमन करत आहेत। त्यामुळे प्रेक्षकांमध्ये ही मालिका पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। आनंदी या मालिकेत मुख्य भूमिका अभिनेत्री जुई खांडेकर साकारत आहे। ती या मालिकेतून मालिका विश्वात पदार्पण करत आहे। पहिलीच मालिकेत अंध तरुणीची भूमिका साकारणं हे खरंच आव्हानात्मक असलं तरीही अभिनेत्रीने ते सहजतेने साकारलं आहे। दरम्यान सोशल मीडियावर पहिल्याच भागानंतर या मालिकेला प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसतोय। अनेक प्रेक्षकांनी कमेंट करत मालिकेचा पहिला भाग प्रचंड आवडल्याचं लिहिलंय। एका युजरने लिहिलं, आम्हाला खूप आवडला। माझे आई वडील दोघेही अंध आहेत, पण त्यांनी आजचा भाग पाहिला आणि त्यांना कथा खूप आवडली। अनेक प्रेक्षकांनी या मालिकेबद्दल संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत। दरम्यान एकंदरीतच या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांना आवडलेला दिसतोय। दरम्यान आनंदी ही नवी मालिका आता TRP मध्ये कसे कमाल करेल हे पाहणे रंजक ठरणार आहे। आनंदी ही मालिका झी मराठी वाहिनीच्या तारिणी या मालिकेला क्रॉस करेल का? आनंदी ही मालिका स्लॉट लीडर मालिका बनेल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान आनंदी या नव्या मालिकेचा पहिला भाग तुम्ही पाहिलात का? ही नवी मालिका तुम्हाला आवडली का? या मालिकेचा पहिला भाग तुम्हाला कसा वाटला? तसेच या मालिकेची पात्र आणि कथानक या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा। मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।